आधी उघडायची आणि त्या टाकायची असं. तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर आपण सूत्राद्वारे याचा म्हणजे तर याचा सूत्राचा वापर केला जाईल. आयताचे क्षेत्रफळ नाही आहे हे पण झालं. मग आता इथं लावायची. आपल्याला उदाहरणामध्ये आयताची लांबी किती दिली आहे? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर. तर 8 सेंटीमीटर. आणि रुंदी किती दिली आहे? 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. 8 चौक 32. तर आयताचे क्षेत्रफळ किती येईल? 32 मिली मारता लागेल. सेंटीमीटर. समजलं का तुम्हाला उदाहरण? तसेच त्यात आपण चौरसाचे क्षेत्रफळ किंवा आयताचे एक बाजूचे क्षेत्रफळ दिले असता दुसरी बाजू करणे याचे उदाहरण बघणार आहोत. तर चौरसाचे उदाहरण आहे चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. हे काय चौरसाचे सूत्र आहे? बाजू गुणिले बाजू. तर चौरसाची बाजू सेंटीमीटर दिली असेल तर क्षेत्रफळ किती असं उदाहरण आहे. तर आपण हे सूत्राद्वारे सोडवून घेऊ. तर चौरसाची बाजू काय आहे? 7 सेंटीमीटर. 7 गुणिले आणि बाजू गुणिले बाजू असं सूत्र दिले आहे आपल्याला. तर चौरसाची बाजू ही 7 सेंटीमीटर आहे. तर परत अजून गुणिले आपल्याला बाजू घ्यायची. तर बाजू काय आहे? 7 सेंटीमीटर. 7 7 49. तर या चौरसाच्या क्षेत्रफळाची बाजू किती? 49 सेंटीमीटर. समजलं का तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ? तसेच आता परत आयताचे एक बाजूचे क्षेत्रफळ दिले असता दुसरी बाजू काढणे तर ते सूत्राद्वारे कसे काढतात तेही बघू आपण. तर त्याचे सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर किंवा बाजू चा वर्ग असे घेऊ शकतो.
बी बरोबर 1800. हा शून्य गेला. भागिले हा शून्य गेला. 8 मधून 6 गेले खाली 2 उरले. ही 8 मधून 6 गेले खाली 2 उरले. ही 3. हा 3 आणि हा शून्य. किती आले? 6. तर त्याची रुंदी किती आहे? रुंदी बरोबर 7. समजलं का? हा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ सांगा. सॉरी, चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. उभं राहून उत्तर द्यायचे. बाजू गुणिले बाजू. क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. नाही माहिती. नाही, क्षेत्रफळ बरोबर बाजू असं ते क्षेत्रफळाचे सूत्र आहे. तर एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. कोणी सोडून दाखवेल का मला विचारा? अरे बाबा त्यामध्ये क्षेत्रफळ काढायचं. त्याने असं केलं